आणि एखाद्या गुन्हेगाराकडनं जर कबुली जबाब हवा असेल तर आम्ही त्या गुन्हेगाराला त्यांच्या ताब्यात द्यायचो आणि त्या सांगायच्या थोबाडीत मारीन तुझ्या. भले भले गुन्हेगार जबाब द्यायचे, जे टायरमध्ये घालून तुडवलं तरी जबाब देणार नाहीत, कारण बाईकडनं मार खावा लागतोय. दुनियेतला सगळ्यात अपमान कोणता असेल तर आपल्याला एका बाईकडनं मार खायला लागतोय. हे सहन होत नाही. तिच्यामध्ये ती सगळी पुरुष प्रधानता. स्वतः एक उत्तम टेनिस प्लेअर जॉन लॉईड, टेनिसच्या इतिहासातली जी एक असामान्य ऑल टाइम ग्रेट महिला खेळाडू आहे ख्रिस एव्हर्ट, तिचा नवरा हा. ख्रिस एव्हर्ट अमेरिकन होती, जॉन लॉईड ब्रिटिश आहे. केव्हा तरी असंच काहीतरी बोलताना त्यांनी स्त्रियांना कमी लेखताना एक कॉमेंट केली की स्त्रिया दुबळ्या आहेतच, म्हणून टेनिसमधली त्यांची तीन सेटची असते. स्त्रियांची मॅच टेनिसची 3 सेटची, पुरुषांची 5 सेटची असते, कारण त्या 5 सेट टिकू नाहीत शकणार, तेवढी शारीरिक ताकद नाही आहे. आणि जॉन लॉईडचं वाक्य होतं की पुरुष टेनिसमधला सगळ्यात वाईट खेळाडू महिला चॅम्पियनला पण हरवेल. त्यावेळेला महिला चॅम्पियन होती बिली जीन किंग, ती अमेरिकन आहे. जॉन लॉईडचं हे वाक्य बोलला आणि बिली जीन किंगनी त्याला चॅलेंज केला, आव्हान दिलं की चल तुलाच आव्हान, आपली चॅलेंज बाउट बिली जीन किंग विरुद्ध जॉन लॉईड आपलीच, आणि बेस्ट ऑफ 5 अशी मॅच ती खरंच मॅच झाली. जॉन लॉईड वाक्य बोलला होता की स्त्रीशी मॅचमध्ये जर मी हरलो तर लंडन टॉवरमधनं उडी मारून जीव देईन. आणि बिली जीन किंगने आव्हान दिलं, ही मॅच ॲक्च्युअली झाली. बिली जीन किंगनी जॉन लॉईडला स्ट्रेट 3 सेट्समध्ये हरवला. मॅच म्हणजे बेस्ट ऑफ 5 असती तरी मॅच पहिल्या 3 मध्ये जिंकला. जॉन लॉईडचं करिअरच खतम झालं तिथे. पण जे संस्कृतीच्या रचनेतलं मुळातलंच की स्त्री म्हणजे कोणतरी जणू कमीच आहे, तुला सांगितलंय ते स्थान तू पहिल्यांदाच संस्कृतीच्या आपल्याला कळणाऱ्या प्रवासामध्ये पुरुषाला स्त्रीची कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागतंय. आत्तापर्यंत क्षेत्र ठरली होती की हे तुझं, हे पुरुषाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुझे पुरुष तुम्हाला काय आपसात कॉम्पिट करायचे ते करा, पण स्त्रीच्या कॉम्पिटिशनला म्हणजे आता भारतीय समाज व्यवस्थेबद्दल बोलायचं तर पूर्वी एका विशिष्ट जातीत तू जन्माला आलास म्हणजे लय शाणा लागून गेलास आणि तुला समाजात मिळणाऱ्या संधी मिळतील किंवा न मिळतील ते ठरेल तू कोणत्या जातीत जन्म घेतलास त्यावरनं. ते जसं चूक होतं तसंच केवळ तू पुरुष म्हणून जन्माला घेतलायस म्हणजे तुला काहीतरी विशेष अधिकार आहेत आणि विशेष संधी आहेत, आणि स्त्री म्हणून जन्म घेतलास म्हणून तुला नाहीत, हेही चूकच आहे. आणि जसं आणि जेवढ्या प्रमाणामध्ये त्या जाती व्यवस्थेतनं आपली मुक्तता झालेली आहे आणि सर्वांमध्ये गुणवत्ता आहे, पण प्रत्येकामध्ये गुणवत्तेचा प्रकार वेगळा आहे. जीवनाचा विकास करणे म्हणजे तुझ्यातली गुणवत्ता कोणती ते ओळख आणि त्यानुसार तू उत्तमता आणि प्रतिभा तुझ्या क्षेत्रात मिळव, हा विचार आपणही मांडतो आणि आपण जगून दाखवतो तो आपल्या कामामध्ये सुद्धा. तेव्हा केवळ पुरुष म्हणून जन्माला आला म्हणजे तुला काही हक्क किंवा संधी मिळतील, हा काळ संपला. आणि विचार करणारा कोणीही मनाशी म्हणेल की ही बरोबरच दिशा आहे, ही प्रगतीची आणि ही समानतेची योग्यच दिशा आहे. ती जगातली बीजिंग डिक्लेरेशन ते भारतामध्ये आता जगाच्या पातळीला सगळ्या मानवांनी एकत्र येऊन विकासाचा जगाचा आराखडा ठरवला. त्या मुद्द्यांमध्ये सुद्धा दिसेल की मध्यवर्ती स्त्रीच्या विकासाचेच मुद्दे, नवे मानवाच्या विकासाचे मुद्दे मुख्यतः स्त्रीशी संबंधित आहेत. 20वं शतक संपताना युनायटेड नेशन्सच्या व्यासपीठावर सारी मानवता एकत्र आली आणि सगळ्यांनी मिळून एकमताने ठरवलं की तुमचा देश कोणताही असो, त्याची घटनात्मक पद्धत कोणती असो, विकासाकरता ही आपली मानवतेची समान तत्व आहेत, त्यावर आखलेली समान उद्दिष्ट आहेत, ती गाठण्यासाठी असलेली समान ध्येय ठरवली आहेत आणि ते कसे मोजायचे त्याचे समान निदर्शक इंडिकेटर्स आहेत. हा माणसांनी कार्यक्रम 1997 ते 2000 मध्ये मान्य केला सगळ्या पृथ्वीसाठी. त्याचं नाव मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, MDG. 2000 मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि 15 वर्ष त्याची मुदत आहे, म्हणून 2000 ते 2015. अर्थातच 2015 नंतर आता मानवतेची वाटचाल काय पाहिजे तिचा आढावा गेल्या 15 वर्षांचा घेऊन ठरवायचं. तर सप्टेंबर 2015 म्हणजे युनायटेड नेशन्सचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं जनरल असेंब्लीचं 17वं अधिवेशन. अर्थातच मला त्याला उपस्थित राहायची पण संधी मिळाली. ते अनेक अर्थांनी ऐतिहासिक अधिवेशन होतं, कारण की त्याच अधिवेशनात
नंतरच्या डिसेंबरमध्ये पर्यावरण विषयक होणारा पॅरिसचा करार हा आता डिसेंबरमध्ये मान्य होणार का नाही हे सप्टेंबरमध्येच ठरणार होतं न्यूयॉर्कला 70व्या अधिवेशनात. त्याच अधिवेशनामध्ये भारताला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा नकाराधिकारासहित कायमस्वरूपी सदस्य म्हणून मान्यता द्यायची हिचा पहिला अधिकृत ठराव, हा लेखी, हा सर्क्युलेट, ही युएनची कार्यपद्धती आहे की एकदा तो फॉर्मली ठराव विषयपत्रिकेवर आला, एजेंडा म्हणजे पुढले 2 वर्षाची ती सायकल आहे, तो त्या 70व्या अधिवेशनात आला. भारत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलवर येईल हा ठराव त्या 70व्या अधिवेशनामध्ये आला, लेखी ठराव. आता ती युएनची प्रक्रिया चालू आहे. तसाच त्या 70व्या अधिवेशनात मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG म्हणजे ही वाटचाल MDG कडून SDG कडे, की आता सगळ्या मानवतेच्या विकासाची धोरणं शाश्वत विकास, टिकाऊ विकास इकडे झाली पाहिजे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशाला म्हणायचं एकदम सोपं आहे. 2 निकष आहेत त्याचे. एक आहे निसर्गाची स्वतःच्या पुनरुज्जीवनाची जी गती आहे तेवढ्याच किंवा त्यापेक्षा थोड्या गतीने आपण निसर्गाकडून घ्यायचं आहे. म्हणजे निसर्गाचं शोषण किंवा निसर्गाला लुटायचं किती, तर एक निसर्गाची स्वतःची गती आहे ती आपण समजावून घेतली आहे. सगळी पृथ्वी श्वासोश्वास करते आणि कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन देते. त्या इकोसिस्टीमची किती क्षमता आहे, तर मग आपण सुद्धा औद्योगिक विकास, कोळसा, फ्युएल किती वापरायचं, या क्षमते एवढं वापरायचं, हा एक निकष. किंवा दुसरा, जेवढं पुनरुज्जीवन आपण करू शकू, म्हणजे आपण निसर्गाला जेवढं देऊ शकू तेवढंच निसर्गाकडनं घ्यायचं आहे. मग ह्या सगळ्याला आहे की हा विकास मग टिकणारा होणार आहे. तर आपल्याला आत्तापर्यंत सुद्धा ऐकून विचार करून जाणवेल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा फेमिनाईन जाणीवा, पर्यावरणविषयक समस्या, ही विश्वाकडे बघण्याची दृष्टी ही मातेची दृष्टी आहे. ही संगोपन करणारी, धारणा करणारी ही पर्यावरणाची समस्या. म्हणून शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा स्त्री केंद्री विषय बनतो. हिंसा टाळूयात आणि जगामध्ये युद्ध नको आणि शांतता बनवूयात. कोणीतरी जोकमध्ये सुद्धा म्हणलंय, मला वाटतं की पुढल्या एका मिनिटात बहुधा आपल्यातले बहुसंख्य जण हसतील सुद्धा, तरी त्याच्यामध्ये लपलेली कॉमेंट अत्यंत महत्त्वाचीच आहे. हे फेसबुकवर येत राहतं अनेक तऱ्हातऱ्हांचं. तसं वेगवेगळ्या देशांचे प्रमुख जर स्त्रिया असल्या तर काय होईल, असं एक फेसबुकवर असं वाक्य येतं की वेगवेगळ्या देशांचे प्रमुख, आणि वर असं कार्टून दिलेलं असतं, वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख जर स्त्रिया असल्या तर काय होईल, हां, आणि असं खाली मग वाक्य येतं, देअर विल ओनली बी अ बंच ऑफ हेड्स नॉट टॉकिंग टू इच अदर. कारण मुलींचं एकमेकाशी पटेन असं झालं त्या कट्टी, मी तुझ्याशी बोलत नाही, कोशात जाणे, न बोलणे. तर देशादेशांच्या पण प्रमुख जर ह्या झाल्या तर आणि ताणतणाव उद्भवला त्यांच्यामध्ये, तर जा कट्टी माझी तुझ्याशी, मी तुझ्याशी बोलत नाही. आता ह्या फनी विनोदी आहेत, पण तरी त्याच्यात लपलेली कॉमेंटच आहे की सहजगत्या हिंसेच्या विरोधी फेमिनाईन, हा स्त्रीची जाणीव असू शकते. दारिद्र्याचा प्रश्न, कुपोषण, ड्रग्ज आणि नार्कोटिक्सचा आंतरराष्ट्रीय व्यापार, महिला आणि बालकांचा आंतरराष्ट्रीय शोषण, गुलामगिरी. आजच्या जगात आकडा बोलला जातो 2 मिलियन, 20 लाख, जगामध्ये 20 लाख आणि मोठी इंडस्ट्री आहे. स्त्रिया किंवा बालकांना पळवणे आणि त्यांना गुलाम म्हणून वापरणे, आणि सर्वात भीषण गुलामी म्हणजे लैंगिक शोषण, ह्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग, ह्याच्यावर झालेले अनेक जागतिक कायदे नियम. शिक्षणाचा प्रश्न, त्यातलं प्राथमिक शिक्षण. जगासकट भारताचं पाहिलं तरी चित्र दिसेल की शाळेमध्ये 100% मुलं 6 वर्षाची झाली की भरती होत आहेत का, तर न भरती होणाऱ्यांच्यामध्ये 80-85% प्रमाण मुलींचं. भरती झाले तर इयत्ता 4थी, इयत्ता 7वी, 10वी, 12वी, पदवी, विविध पातळ्यांना गळतीचं प्रमाण, सर्व पातळ्यांना सर्वात जास्ती गळतीचं प्रमाण मुलींचंच. शिक्षणाचा प्रश्न येऊन भिडतो. आरोग्य, साधा पाणी हा प्रश्न स्त्री केंद्रीय आहे. इथे पुण्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर होतो आणि फेब्रुवारी महिन्यानंतर रिपोर्ट येणं चालू झालं फील्डमधनं की पाणी टंचाई वाढत जाते. अशा वेळचा उपाय असतोय टँकर द्यायचे. ॲडिशनल कलेक्टर आहे, त्यांनी जबाबदारी आणि अधिकार दोन्ही माझ्याकडे.
तर मी जिल्ह्यामध्ये त्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत बसवली होती. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, गावाला पाणी टंचाई, आता पाणी नाही ही वेळ येईपर्यंत थांबायचं नाही आहे. अँटिसिपेट करून की पाण्याच्या वापराची गती, किती पाणी आहे आणि आता हे पाणी अमुक दिवशी संपेल, त्याच्या 24 तास आधी गावाला टँकर चालू झाला पाहिजे, अशी मी टीमवर्क आणि सिस्टीम आखून दिली होती. ती काम करत होती नीट. त्या सगळ्यामध्ये मला एका गावातली तक्रार ऐकू आली अधिक कानावर. तिकडे एक NGO ते माझी मित्रमंडळी होती, त्यांची तक्रार की या गावचं पाणी संपलंय तरीसुद्धा पाणी मिळू देत नाही आहेत. आणि गावातल्या दलितांची तर त्याहून वाईट स्थिती आहे, कारण गाव निदान ते विहिरीमध्ये डवरा म्हणजे नदी, गावातनं वाहणारी नदी कोरडी पडली आहे, तिच्यामध्ये असं कोरून माती कोरून पाणी सापडेल तेवढं तरी, पण दलितांना त्याच्यावर पाणी घेऊ दिलं जात नाही. तर मला ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं की सिस्टीम मी आखून दिली आहे आणि कोणाचं डेअरिंग आहे आणि नोकरी कोणाला, कारण आय वॉज व्हेरी क्लिअर की हाकलूनच देईन त्याला. तर कसं काय झालं, मग मी ठरवलं की कोणाला काही कळू न देता डायरेक्ट आपणच त्या गावात जाऊ. जाता येता सरकारने दिलेली लाल दिव्याची गाडी असते. मग गेलो त्या गावामध्ये, एकदम पसरलं गावात, सगळे भर गावातले नागरिक अर्थातच पुरुष मंडळी भेटायला आली. मग मी म्हणतो की जरा मला ती जागा दाखवा कुठली आहे ती. मग ते गावच्या तलाठ्याला पण पत्ता लागतो, तो पळत येतो, धापा टाकत, तोंडातनं फेस येत असतो, एकदम ॲडिशनल कलेक्टरच आला गावामध्ये काही न सांगता. तर मी ती जागा पण पाहिली आणि अर्थात गावाला दम दिला बिलकुल की तुम्ही जर दलितांना पाणी घेऊ देत नसाल, अख्ख्या गावावर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स असं आहे, PCR म्हणजे मानवाधिकारांचं रक्षण. मी सांगितलं मी अख्ख्या गावावर PCRची केस करी. पण कसं काय नाही पाणी. आणि त्या तलाठ्याने काय त्याला सांगायचं ते सांगितलं. तलाठ्याने अर्थात सांगितलं की एक विहीर आहे गावामध्ये, ती मध्यवर्ती आहे, त्या विहिरीला पाणी आहे, हे मंडळी दलितांना येऊ देत नाहीत तिथे. आणि मग मी जमलोच होतो. मग गावातल्या स्त्रियांनाही बोलवलेलं. मग म्हणतोय की जरा सांगा मला, आज बसलो होतो आपण सहज, तर मग गावाला काय काय हवंय, गावाच्या विकासाला काय काय हवंय. तर न चुकता पुरुष मंडळी, रस्ता हवाय, विजेचे खांब, अमुक वीज त्या गावापर्यंत आली, अजून 500 मीटर टाकली तर आमच्या गावाला पण मिळेल, वीज हवी आहे, असे वेगवेगळे काय त्यांना सांगायचे असतात ते सांगतात. स्त्रियांचे अग्रक्रम. तर त्या गावात न चुकता सर्व स्त्रियांनी एकमताने मला सांगताना 2च गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे गावच्या प्राथमिक शाळेवरचं छत पडलं होतं, तर ह्या स्त्रिया सांगतात की ती पोरं शाळेमध्ये जातात, ते उघड्यावर बसावं लागतं त्यांना, ते शाळेचं छत करा. आणि दुसरं म्हणजे ही एक विहीर सोडली तर दुसऱ्या जरा लांब आहेत, याही विहिरीचं लवकरच पाणी संपेल, तर आम्हाला 5 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं. त्या म्हणत होत्या की या मध्यवर्ती ठिकाणी सिंटॅक्सच्या टाक्या आणून बसवा. त्या ते बोलतायत त्यांच्यावर हे पुरुषांनी ओरडणं चालू केलं. तिथेच ओरडणं, शिवाय देणं, गा अक्कल नाही का तुम्हाला, बायकी अक्कल आहे, शानपणा करताय का, नाही नाही साहेब त्यांचं काय ऐकू नका बरं का, अमुक रस्ता असं असं हे सगळं मी पाहतोय, ते सगळं बोलणं चालू असतं. ते जेव्हा काही पुरुष मला ते ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच वगैरे, आणि साहेब त्यांचं काय ऐकू नका बरं का, हे आम्हाला रस्ता हवा आहे, हे विजेचे खांब हवेत. तर तिथपर्यंत मी सगळं शांत ऐकलं. मग मला हे सरपंचासकट पुरुष मंडळी ते जेव्हा त्यांचं काय ऐकू नका बरं का, पण आम्हाला रस्ता आणि विजेचे खांबच हवेत. तर मी सांगितलं की ठीक आहे, आपण रस्ता आणि विजेच्या खांबाला देऊयात प्रायोरिटी. माझी एकच अट आहे, एक आठवडाभर गावातल्या पुरुषांनी पाणी भरायचं, तेवढं करा. मी आठवड्याने तुम्हाला रस्ता आणि विजेची माझी जबाबदारी लागली. फक्त एक आठवडाभर टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये पुरुष सुद्धा असतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण 2-2, 5-5, 7-7 किलोमीटरवरनं ते घेऊन यायचं पाणी, त्याचे पण कष्ट, आणि शिवाय वाटेवर सामाजिक वातावरणापायी त्या स्त्रीला वाटणारी असुरक्षितता, ह्याच्याबद्दलची जी जाणीव आहे, सेन्सिटिव्हिटी, तिचा अभाव आहे. हो, शासकीय व्यवस्थेत पण अभाव आहे. समज, कायदे, बदललेले नियम, आणि त्याला वशिलेबाजी नाही करायला लागत, पण ते स्त्रीला अनुकूल तऱ्हेने अंमलात कसे आणूयात ह्याची जी संवेदनशीलता, म्हणजे कायदे, नियम, राज्यघटनेतल्या तरतुदी, त्यांचा अभ्याससुद्धा आणि त्यांची असलेली संवेदनशीलता, तर दुर्दैवाने त्याचा अभावच आहे सर्वत्र. ह्याच्यासाठी ॲडिशनल कलेक्टर पण कशाला पाहिजे. IAS व्हायच्या आधी जे 10 वर्ष कार्यकर्ता होतो, तर 1977च्या नोव्हेंबरमध्ये आंध्र प्रदेशवर प्रचंड मोठी लाट येऊन आदळली. पूर्व किनाऱ्यावर एका रात्रीत 15,000 माणसं गेली, लाखो माणसं उद्ध्वस्त झाली, गावच्या गावं गडप झाली. आपण एक देशाचे कार्यकर्त्या नात्याने आमची भावना की आपल्या परीने होणारं काम आपण करूयात. तर त्या घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावर पोचलेली पहिली 2 जिवंत माणसं आम्ही कार्यकर्ते, मी आणि आमचा एक प्रमोद म्हणून मित्र,
कार्यकर्ता. मग मागणं टीम्स आल्या, मग इथे मदत कार्य उभं केलं. असं आम्ही 1 महिनाभर तिथे पहिल्यांदा प्रेतांची विल्हेवाट, ते सगळं संपलं की आता मग आम्ही ठरवलं 5 गावं पुन्हा उभी करायची. आणि ती 5 गावं आम्ही लोकांशी बोलूनच सिलेक्ट केली. मग लोकांच्या मदतीने ती गावच्या गावं पुन्हा उभी करण्यात आधी निदान तट्ट्याने बांधलेल्या पहिल्या झोपड्या लोकांच्या राहण्याच्या व्यवस्था करू, अशा त्या सगळ्या झाल्या. तर ते करताना आम्ही गावागावांमध्ये बैठका घेतल्या आधी. आणि आमची भाषा समजा मराठी, फार तर तोडकं मोडकं हिंदी, त्यांची तेलगू, आणि त्यांना पण थोडं तोडकं मोडकं कदाचित मराठी येईल. त्यातसुद्धा तेलगू मराठीला खूप जवळची भाषा आहे, कारण संस्कृतमधनंच आलेली आहे. आणि मराठी, तेलगू, कन्नड सहित या भाषा भगिनी आहेत, सिस्टर लँग्वेजेस. तर असा संवाद होऊ शकत होता. आम्ही त्यांना विचारतोय की काय हवंय गाव, आता आपल्याला गाव पुनर्वसन करायचं आहे, तर तुम्हाला काय हवंय सांगा. पुन्हा एकदा गावातल्या सर्व पुरुषांनी न चुकता रस्ते, वीज असले काहीतरी मुद्दे सांगितले. आणि स्त्रिया त्या बैठकीमध्ये होत्या. स्त्रियांनी न चुकता ह्या 2च गोष्टी, एक म्हणजे ती पडलेली शाळा, कारण मुलं घरात बसून आहेत ते आम्हाला बघवत नाही, मुलं शाळेत जायला पाहिजेत, तर पडलेली शाळा बांधून द्या. आणि लाटेमध्ये सगळ्या विहिरींच्या मध्ये खारं पाणी भरलेलं होतं. तर आम्हाला ह्या स्त्रिया सांगतात की पहिली प्रायोरिटी त्याच्यातलं खारं पाणी उपसून ते विहिरीचं गोडं पाणी पुन्हा मिळेल अशाचेच दिसा. मानवाच्या विकासाचे आजच्या तारखेचे जे सर्व अग्रक्रम आहेत हे स्त्रीशी संबंधित आहेत, स्त्रीच्या विकासाशी संबंधित आहेत. सुदैवाने हे भारताला कळलेलं, एवढी तरी जागृती आपल्याला या भारत देशामध्ये दिसते. सर्व समस्या, अनिष्ट घडामोडी, ज्याचा मला आणि तुम्हाला पण असायला पाहिजे असा राग आणि दुःख दोन्ही असतानाही, तरी पण तुमच्या माझ्या देशामध्ये ही जागृतीची पदचिन्ह तर दिसतातच निश्चितपणे. ती जागृती स्वातंत्र्य लढ्यात दिसते, त्यामुळे नंतर घडलेल्या राज्यघटनेमध्ये दिसते. त्या राज्यघटनेत आपण हे जे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, त्यामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार, याहीमध्ये दिसते. भारतामध्ये स्त्री चळवळीचं एक अत्यंत क्रांतिकारक मोठं प्रगत पाऊल म्हणजे हिंदू कोड बिल, जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. जात पात धर्मपंथ निरपेक्ष, मुळात सर्वांना एक समान कायदा हवा, ही मूळ त्या राज्यघटनेची संकल्पना आहे. पण समान नागरी कायद्याला मुख्यतः अल्पसंख्याक, आणि त्यातही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजाच्या स्वतःला नेता म्हणवणाऱ्या काहींनी केला. त्यावेळेला आपल्या घटना समितीने ठरवलं की ठीक आहे, तुमच्यावर लादत नाही, पण आज ना उद्या समान नागरी कायदा हवा आहे, ती सोपवली सरकारवर जबाबदारी, म्हणून केलं कलम 44. आणि भारताच्या बहुसंख्याक, ते आंबेडकरांचंही स्वप्न की ठीक आहे, जर अल्पसंख्याकांना समान मोजलं जाईल आणि न्याय सगळ्यांना एकच समान लागू होत नसेल, तर निदान भारताचा जो बहुसंख्याक म्हणजे हिंदू समाज, की ज्याच्यामध्ये बौद्ध, जैन, शीख इत्यादी सर्व येतात, तर याला आधुनिकातला आधुनिक आपण कायदा आणू, ते आंबेडकरांचं स्वप्न. आंबेडकर आपल्यामधून जाण्यापूर्वी हे सांगून गेलेत की भारताला माझ्या परीने जमलेलं सगळ्यात मोठं योगदान कोणतं, तर आंबेडकर सांगतायत हिंदू कोड बिल. कारण की हिंदू कोड बिल कायद्याने जाती व्यवस्था संपवतो, जातीपाती विषमता पाळणे हा गुन्हा, आणि पुढे तो पण फौजदारी स्वरूपाचा आणि दखलपात्र गुन्हा ठरवतो. पण हिंदू कोड बिलचं सर्वात मोठं योगदान म्हणजे तो समाजात सर्व प्रकारे स्त्रीला जात पात धर्मपंथ निरपेक्ष समान स्थान देतो. आंबेडकर म्हणाले, हे माझं असलेलं सगळ्यात मोठं, भारताच्या आणि भारताच्या जडणघडणीसाठी असलेलं माझं सगळ्यात मोठं स्वप्न आणि ध्येय. मग आपल्याला कायद्याची वाटचाल दिसेल, न्यायालयाने दिलेले अनेक अनुकूल योग्य निकाल दिसतील. त्यामध्ये अर्थातच अजून मुस्लिम महिला मात्र कायदा आणि नियमच तिच्या विरुद्ध आहेत, हे दुर्दैवानी चित्र आजही दिसेल. 1985 मधल्या शहाबानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने समान नागरी कायद्याच्या दिशेने निकाल दिला. तो जसा समान नागरी कायद्याच्या दिशेने होता, तसा मुस्लिम महिलेला न्याय देणारा पण होता. पहिल्यांदा त्यावेळचं म्हणजे राजीव गांधींचं सरकार, आणि सरकारच्या वतीने राजीव गांधींचे उजवा हात असलेले एक मंत्री आरिफ मोहम्मद खान, सर्वांनी स्वागत केलं. संसदेत सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या बाजूनी बोलले. पण पुढे देशभर मुस्लिम मुल्ला मौलवींची एक लॉबी, तिने अतिशय आक्रमकपणे आंदोलन उभं केलं की ही तुमची आमच्या शरियामधली ढवळाढवळ आहे,
आणि आम्ही काय ते खपून घेणार नाहीये. तोंडी तलाकचा अधिकार मुस्लिम पुरुषाला आहे, त्याच्यात तुम्ही मध्ये येऊ शकत नाही. 4 लग्न करायचा अधिकार मुस्लिम पुरुषाला, कारण शरियाने सांगितलं, त्याच्यात तुम्ही मध्ये येऊ शकत नाही. याला राजीव गांधींचं सरकार झुकलं, वाकलं, शरण गेलं. त्यांनी 1986च्या मे महिन्यामध्ये मुस्लिम विमेन्स बिल नावाचा कायदा करून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे काटे उलटे फिरवले. ती देशाची पण उलटी वाटचाल आहे. तो मुस्लिम आया बहिणींच्या वरचा सुद्धा असलेला प्रचंड मोठा अन्याय आहे. पुढे सुप्रीम कोर्टाने 2 केसेसच्या निकालांच्या मध्ये मात्र बॅलन्स पुन्हा एकदा प्रस्थापित केलेला आहे की मुस्लिम महिलेला तिचं रक्षण करणे आणि जर द्यायचा असेल डायव्होर्स तर तिला सन्मानाने जगता येईल अशी आर्थिक व्यवस्था करून देणे हे पतीचं काम आहेच. आणि तो धर्म, त्यातला शरिया, त्यातली मेहर नावाची संकल्पना, आणि दिला डायव्होर्स तो पण असा तोंडी खाडकन 3दा म्हणला नुसता तलाक 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 की 30, 35, 40 वर्षांचा संसार गेला संपवून. तर भारतीय सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल ते आज लागू आहेत की तरी तो नवरा राज्यघटनेला अधीन आहे. त्यातल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडचं कलम 125 की जे कुटुंब प्रमुखावर कुटुंबातल्या सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी देतं, ती न घेणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. तो काय शरियाच्या आड लपून मी तिला मेहरची रक्कम दिली आणि इद्दत म्हणजे पहिले 3 महिने तलाक दिल्यापासूनचा संपला, तर आता काय घेणं देणं नाही असं म्हणू शकत नाही. शरिया आणि राज्यघटना यात संघर्ष उद्भवला तर राज्यघटना वरची राहील असे पुढे पण सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. यामध्ये आपली न्यायव्यवस्थेची क्रियाशीलता, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम पण दिसून येतो, पण त्यामध्ये स्त्रीला न्याय देण्याविषयीचे पण दिसून येतात. पण कायदे खूप झाले, स्त्रीच्या विकासाचे कार्यक्रम पण खूप झाले, पण प्रत्यक्ष बदल जर मनांच्या पातळीचे झाले नाहीत तर मात्र आहे ते सगळं फोलच आहे. आणि विषय समजावून घेताना आपल्याला नियम काय झाले, कायदे काय झाले, ही 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आहे. त्या घटना दुरुस्तीने स्त्रीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी 1/3 जागा राखीव दिल्या आणि नंतर महाराष्ट्राने शिवाय बदल करून आता जिल्हा परिषदा आणि नगरपालिका ह्याच्यामध्ये 50% नेलं, ते 33 वरून 50. पण हे सगळे होणारे बदल बाहेरचे बदल आहेत. त्या बाहेरच्या बदलांबरोबर आपण सर्वांनी आपापली तपासण्याचा सुद्धा आहे की आमच्या मनांचे बदल होत आहेत का. तो मला समजलेली भारतीय संस्कृती सांगते की जेवढं आपल्या मनांचं उत्थान होईल तेवढं आपल्या सर्वांच्या जीवनाची सुद्धा शक्ती एका मोठ्या उंचीला वाढत 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 जाणार आहे. हे जर समजलं नाही, उत्क्रांती नाही झाली तर मात्र मुलगी स्त्री हा शब्द नेहमी नकारात्मक पद्धतीनेच वापरायचा हे कुठेतरी कातडीखाली राहील. रडतो काय मुलीसारखा, रडू बाई. एखादा घाबरला की हे काय पोरीसारखा वागतोय, घाबरट आहेस. आणि ह्याच्याशिवाय आणखीन अचकट विचकट शब्द जे माईकवरनं बोलून आहेत पण सगळे स्त्रीशी संबंधित. दुबळा असला एखादा त्याला म्हणायचं बायला आहे, हे बायांसारखं करतोय, म्हणजे सगळं असं निगेटिव्हच. सगळी प्रतिमा, सगळी जणू की सशक्त, समर्थ, स्वतंत्र, ताकदवान, स्वतंत्र बुद्धीची स्त्री असूच शकत नाही. हे जर आणि ज्या मनांमध्ये जोपर्यंत आहे तर त्याचा अर्थ आपल्या मनांची अजून उत्क्रांती झालेली नाही आहे. अजून 1-1.5 मिनिटामध्ये ज्या प्रार्थनेचे ती डोळे मिटायचे, मग ते मिटताना ह्या उत्क्रांतीचा निदान विचार आपल्या मनांच्या मध्ये घेऊन ज्या मनांची अशी होईल त्यांना दिसेल की मलाही कळणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये मुळातलं स्त्रीचं स्थान समान आणि समान हक्कांचं आहे. ते स्वतंत्रपणे पण आहे. ते पार वेदांच्या मध्ये स्त्रीला वडिलांच्या संपत्तीतही वारसा हक्काने समान वाटा आहे आणि पतीच्या संपत्तीत आणि पतीच्या उत्पन्नातही समान वाटा आहे. म्हणून शब्द अर्धांगिनी हा आहे. विसरलो आपण कुठेतरी. वेदांच्या मधले वेद निर्माण करणारे काय फक्त पुरुष नाहीत आणि आजचा विषय नाही, पण जाताच असं सांगतो की जातीने पण कोणी विशिष्ट म्हणजे ब्राह्मण नाहीत, सर्व आहेत. त्या वेदांच्या मध्ये 72 स्त्रियांच्या ऋचा मूळ वेदांमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे स्त्री सुद्धा मंत्रद्रष्टा असते आणि ज्या वेदांमधल्या ऋचा पवित्र म्हणून म्हणायच्या त्या स्त्रीच्या सुद्धा असू शकतात, याही मांडणी आहेत. सर्व ज्या पवित्र शक्ती, विद्या, कला, संपत्ती, लक्ष्मी सर्व स्त्री रूप आहेत.
आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठीची प्रार्थना जर लक्षात असेल, ती दरवेळेला आवाहन आहे, या देवी सर्व भूतेषु अमुक अमुक रूपेण संस्थिता. ती या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता, भक्ती रूपेण संस्थिता, शक्ती रूपेण संस्थिता. म्हणजे अरे तू स्वतःला ओळख, हा सुद्धा जातो तुझ्यातली शक्ती ओळख. कारण आमच्या सांस्कृतिक विचाराला कळलेलं आहे की जो शिव आहे तोच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे. नुसतं जो आहे तो नव्हे, दोन्ही एकच आहेत, एकाशिवाय दुसऱ्याला स्थान नाही. शिव आणि शक्तीचं अद्वैत ही जेव्हा जीवनाची दिशा बनेल तेव्हाचा हा भारतीय स्त्री विचार, तो अध्यात्म विचारातून जन्मणारा, उद्याच्या सर्व जगाला प्रकाश दाखवेल. आपलं खरं काम आहे जगाला प्रकाश नंतर दाखवू, आधी स्वतःला तपासत, स्वतःचे एक एक तण उपटून टाकत आपल्यावर करण्याची सर्जरी यशस्वी करू. त्या सर्जरीसाठी एका सुरामध्ये आता समान प्रार्थना करू.